बघा मित्रांनो, या 8 दिवसाच्या पावसामुळे काय परिस्थिती झाली, भयानक अशी परिस्थिती आहे। हिंगोली, नांदेड, हदगाव भागात अशा प्रकारे पूर परिस्थिती आहे। बघा, पाणी जिथपर्यंत पाहू तिथपर्यंत पाणी आहे, पाणी वाहतंय, पुन्हा संत गतीने पाणी नाही आहे। चला चला घ्या पुढे घ्या ना, मस्त व्हिडिओ होतो। बघा, एवढा पाणी असताना सुद्धा आम्ही फील्डवर आहोत आणि PSCचं काम करताना आनंद सुद्धा तेवढाच वाढतो। आता मी सकाळी सांगितलं होतं की आजचा दिवस आम्हाला काय देऊन जाईल, पण खरंच आज जवळजवळ 50,000ची शॉपिंग वागतकर मॅडमच्या नेतृत्वात वारंगा फाटा येथे ओपन करण्यात आली, सुद्धा झाली। बघा, हे पाऊस, पाणी, वातावरण, अशा वातावरणात जर घरी थांबलो असतो तर ती संधी निघून गेली असती। म्हणून मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता आपण फील्डवर असलं पाहिजे। फील्डवर जाणारा योद्धा हा योद्धा असतो। घरामध्ये बसून कुठल्या प्रकारचं कार्य होत नाही, कारण तो कम्फर्ट झोन सोडल्याशिवाय। बघा हे पाऊस, बघा हे पाणी, अथांग महासागर पसरला आहे। भयानक असं या ठिकाणी घरामध्ये घुसण्याच्या तयारीत आहे पाणी। आता थोड्या वेळात पाणी सुद्धा घुसते आता इथं, एवढा पूर आला नदीला। पूर्ण नद्या नाल्या एक झाल्या आहेत, तरी हिंमत सोडायची नाही, कम्फर्ट झोन सोडायचा आहे। पाऊस येणार आहे आणि आणखीन 10 दिवस पाऊस राहणार आहे। मग आपण घरात बसून काय करणार आहेत? 10 दिवसाची संधी सुद्धा आपली वाया जाणार आहे। म्हणून या संधीचं सोनं झालं पाहिजे। लोक गावात भेटतात, आता प्रत्येक माणूस त्यांच्या ठिकाणावर आहे, बाहेर कुठेही जात नाही। त्यामुळे आता ही संधी आहे, आपल्याला लोक शोधायची गरज नाही, लोक जागेवर थांबतात आणि ते आपल्यासोबत आता कुठल्याही प्रकारचं खोटं सुद्धा बोलू शकत नाहीत। बघा, हे पाणी फुल पूर आहे आणि पाऊस सुद्धा जोराचा चालू आहे। हे बघा पाणी, आणि या ठिकाणी आमचे ग्रेट लीडर PSC जिंतूरचे आणि आम्ही त्यांना आराध्य दैवत मानतो असे महंत लक्ष्मण महाराज गारखेडाकर हे सुद्धा आहेत। आणि माझ्या टीमच्या पुन्हा एक महिला लीडर वागतकर मॅडम, ह्या सुद्धा आज फील्डवर आहेत आणि खरंच ग्रेट लेडी आहे। एवढ्या पावसा पाण्यात सुद्धा त्यांनी रक्षाबंधनाचा सण सुद्धा बघितला नाही, फील्डवर होत्या। कुठलाही सण असो, गोकुळाष्टमीचा सण होता त्या दिवशी सुद्धा फील्डवर होत्या। आणि आज सुद्धा पावसात त्यांच्या नेतृत्वामध्ये, उद्या विशेष म्हणजे त्यांच्या घरी एक कार्यक्रम आहे, तरी त्यांचा कार्यक्रम त्यांनी सोडून देऊन त्या आज फील्डवर आहेत। आता इथून जाऊन त्यांना त्यांच्या कार्यक्रमाची व्यवस्था करायची, तरी पण त्या फील्डवर आहेत। एवढं दुःख सहन केल्याच्या नंतर बघा, माणसाला देवसुद्धा काही कमी करणार नाही। म्हणून मी म्हणतो की माणसानं आपल्या सतत कार्यावर फोकस ठेवला पाहिजे। जोपर्यंत आपल्या कामावर फोकस ठेवणार नाहीत तोपर्यंत आपल्या हातून चांगलं कार्य घडणार नाही। आज त्यांनी ठरवलं होतं, मला सोळंके साहेबाची शॉपी मला ही कंप्लीट केल्याशिवाय मी घरी जाणार नाही। तेच काम त्यांनी आज केलं आहे। आणि त्यांचे इथं एक सासरे आहेत खोकले साहेब, ते सुद्धा त्यांच्या सोबत आले, पावसात आले, ते सुद्धा भिजत आले आणि एक शॉपी त्यांना कंप्लीट करून दिली, डन केली। तेव्हाच आम्ही तिथून बाहेर पडलो। अजून त्यांनी जेवणाचा घाससुद्धा, उपवास आहे त्यांना आज, त्यांनी जेवणसुद्धा केलं नाही, तरी पण कामावर फोकस असला की भूकसुद्धा लागत नाही। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपलं काम अगोदर, जेवण नंतर, मग आयुष करायला भेटणार आहे आपल्याला। सोन्याचे दिवस मिळणार आहेत, परंतु काम केल्याशिवाय नाही मित्रांनो। त्यासाठी अगोदर कामावर फोकस करा, नंतर सर्व गोष्टी आपल्याला साध्य होतील। गुड PSC, थँक्यू।